शेगाव नगरीत अवतरलेले परम संत ज्ञान, योग आणि भक्ती यांचे मूर्तिमंत रूप श्री गजानन महाराज 18व्या शतकाच्या उत्तरार्ध सन 1878 साली बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या पवित्र भूमीवर या दैवी पुरुषांनी आपले प्रकट दर्शन दिले. त्यांचा जन्म आणि कर्मभूमी दोन्ही गूढ आहेत. कोणी त्यांना योगी म्हणाले, कोणी सिद्ध पुरुष, तर कोणी श्री दत्तात्रयांचा अवतार. पण भक्तांसाठी ते होते साक्षात परमेश्वराचे सजीव स्वरूप. गजानन महाराजांनी अत्यंत साध्या रूपात फाटकी वस्त्रे परिधान करून भक्तांना त्याग, सेवा, ज्ञान आणि श्रद्धेचा खरा मार्ग दाखवला. त्यांच्या वचनेतून लोकांना आत्मज्ञानाची आणि भक्तिभावाची अनुभूती मिळाली. त्यांचा एकच मंत्र गण गण गणात बोते हा भक्तांच्या हृदयात अनंत श्रद्धा, शांतता आणि समाधान निर्माण करणारा आहे. विजय ग्रंथ अध्याय 2 मधील हा छोटासा प्रसंग. शंकराच्या मंदिरात झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. अर्थात शंकराच्या मंदिरात भक्तीचं वातावरण पसरलं होतं. कीर्तन सुरू होणार होतं आणि गावातील स्त्री पुरुष धाव घेत होते श्रीराम ऐकण्यासाठी. बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. ज्या भक्तांमध्ये बंकटलाल नावाचा एक भाविक आला तेथेच त्याला भेटला एक साधा बोळा शिंपी पितांबर नावाचा. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थाचा समाचार बंकटलाले कथन केला. बंकटलालने पितांबराला श्री समर्थांचा म्हणजेच गजानन महाराजांचा समाचार सांगितला. त्यांची ही महती ऐकून पितांबरांचं हृदय भक्तीने भरून आलं. दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते ध्वा. कीर्तन सुरू असताना अचानक दोघांच्या नजरेसमोर आले श्री गजानन महाराज. मागे बसलेले, तेजोमय, देहाने उजळलेले. मग कशाचे कीर्तन गेले उभयंता धावून. जेवी द्रव्य घटाते पाहून कृपन जाय हपापोनी. वा चातकाते स्वातीधन वा मोरासी मेघदर्शन किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. महाराज दिसल्यावर दोघेही धावत गेले. जसे चातकाला मेघ दिसला की तो आसुसतो तसेच भक्तीने ओथंबलेले त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. तैसे उभयंतेसी झाले दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही आणू का खावाया. दोघे नम्रपणे उभे राहिले आणि म्हणाले, महाराज काही आणू का खावयास. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी तया योगेश्वराच्या. महाराज हसून म्हणाले, माळणीच्या घरून झुणका भाकरी आण. बंकटलाल तात्काळ धावला आणि प्रेमाने ती महाराजांसमोर आणून ठेवली. चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ. जा जाऊन ओढ्याप्रत तुंबा भरून आण पाणी. भोजन करता करता महाराज म्हणाले, पितांबर तू ओढ्याकडे जा आणि तुंब्यात पाणी घेऊन ये. पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सदाया. पाण्यात तुंबा बुडवाया मुळी नाही अवसर. इतुके असून ते पाणी खराब केले गुरूंनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्या योग्य ते. गुरुराया पाणी तर आहेच कमी आणि ते सुद्धा पिण्यालायक नाही. पण महाराजांच्या हसऱ्या चेहऱ्यावर शांतता होती. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून. तै बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्यांचेच आण पाणी.
आत तुंबा बुडवून उगीच ओंजळी ओंजळीने तुंब्यात पाणी भरू नको. महाराज म्हणाले, नाल्याचंच पाणी आण, तुंबा बुडून, ओंजळी ओंजळी नाही. श्रद्धेने कर. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठे न त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल. करून हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. पितांबर गेला पण ओढ्यात पाणीच नव्हतं, फक्त पायाच्या बोटाने एवढं. मनात प्रश्न, हे कसं होईल? ऐसे झाले आडवीर चिंतावला पितांबर. हिया करून अखेर तुवे स्पर्श केला जला. तो ऐसं झाले अघटित, तुंबा ठेवावा जेथे जेथे, तो बुडे तेथ तेथ. खळगा पाहून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आलं तसे पाहुणे शिंपी चित्ती चकित झाला. श्रद्धेने त्याने तुंबा पाण्यात बुडवला आणि चमत्कार झाला. घाण पाणी स्फटिकासारखं स्वच्छ झालं. त्या क्षणी पितांबर थरथरला आणि हे खरोखरच दैवी होतं. तो म्हणे, ही अशी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साच शक्ती, संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सानिध्याला. त्यांच्या समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. पितांबर म्हणाला, आज खात्री झाली की हे योगेश्वरच आहेत. तो पाणी घेऊन आला आणि महाराजांनी ते स्वीकारले. बंकटलालाची सुपारी मागिते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून, फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. अरे माळिनीच्या भाकरीवर माझी सेवा करतोस का? सुपारी दे. आणि त्या क्षणी बंकटलालाच्या मनात अनंत समाधान भरलं. या प्रसंगातून श्री गजानन महाराज शिकवतात, श्रद्धा आणि विश्वास असेल तर घाण पाणी सुद्धा स्फटिक होतं. जय गजानन महाराज. गण गण गणात बोते. जर तुम्हालाही श्री गजानन महाराजांच्या या चमत्कारिक प्रसंगानं स्पर्श केला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि श्री गजानन कमेंट करा. पुढील भागात भेटू गजानन विजय ग्रंथातील आणखी एक प्रेरणादायी कथा घेऊन. नमस्कार.